नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. सापाने दंश केल्याने दिग्रस देवनगरच्या सर्प मित्राचा मृत्यू. आम्ही दिग्रसकर टीमचे प्रयत्न अयशस्वी. दिग्रस इसापूर येथे नाग जातीच्या सापाला जीवनदान मिळावे म्हणून सर्पमित्राने सापाला पकडून सुरक्षित जागी सोडण्याचा बेत आखला, परंतु सापाने दंश केल्याने सर्पमित्राचा मृत्यू झाला. दिग्रस देवनगर येथील निखिल राजू भोसले उर्फ फंटा, वय 25 वर्ष, या सर्पमित्राला इसापूर येथे नाग जातीचा साप असल्याची माहिती मिळताच नागाला जीवनदान मिळावे म्हणून सापाला पकडले व त्या सापाला जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडावे म्हणून निखिलने प्लास्टिकच्या भरणीमध्ये सापाला टाकताना सापाने निखिलच्या बोटाला दंश केला. सापाने दंश करताच निखिलला दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्रकृती चिंताजनक वाटल्याने नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, पत्रकार अफजल खान व सचिन रत्नपारकी या आम्ही दिग्रसकरच्या टीमने त्वरित खाजगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला यवतमाळ रेफर केले, परंतु यवतमाळ येथे निखिल भोसलेचा मृत्यू झाला. निखिल भोसले यांनी आजपर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिले, परंतु सर्पदंशानेच निखिलचा मृत्यू व्हावा ही दुर्दैवी घटना घडली. सर्पमित्रांनी साप पकडताना काळजी घ्यावे असे नागरिक सुचवित आहे. निखिलच्या मृत्यूने देवनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.